तर आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज मराठा आरक्षणाच्या संदर्भातली आपण पाहतोय। जी.आर. आला की 9 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करू असा शब्द आता जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय। मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आता जिंकल्याची घोषणा करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे आता मराठा आंदोलकांचा जल्लोष देखील सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मराठा आरक्षणाच्या संदर्भातील उपसमितीने जरांगे पाटलांची भेट घेतली, जे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाले आणि उपसमितीने सरकारसोबत चर्चा करून जे निर्णय घेतले आणि त्याची अंमलबजावणीच्या संदर्भातले मसुदा जो तयार करण्यात आलेला होता तो देखील जरांगे पाटलांना समजून सांगितलेला आहे। आणि त्यानंतर जरांगे पाटील यांच्याकडून विजयाची घोषणा करण्यात आलेली आहे। 1 तासाचा अवधी राज्य सरकारला देण्यात आला। राज्यपालांच्या सहीचा जी.आर. येईपर्यंत आम्ही मैदानामध्येच असू आणि एकदा का जी.आर. आला रात्री 9 वाजेपर्यंत मुंबई खाली करू असा शब्द त्यांनी दिलेला आहे। तर आता मराठा आंदोलकांचा जल्लोष देखील आपल्याला पाहायला मिळतोय। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आणि त्यांच्यासोबत काही मराठा आंदोलक आहेत। उमेश, आपण पाहतोय जरांगे पाटील यांच्याकडून आता विजयाची घोषणा करण्यात आलेली आहे। राज्यपालांच्या सहीचा जी.आर. जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत मैदान सोडणार नाही। 1 तासाचा अवधी सरकारला दिलाय। दुसरीकडे विजयाची घोषणा देखील त्यांनी केली आहे। तर मराठा आंदोलकांमध्ये आता जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळतोय। तर काही तांत्रिक अडचणींमुळे आपले प्रतिनिधी यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये। मात्र आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मराठा आंदोलकांचा आता जल्लोष देखील सुरू झालेला आहे। जरांगे पाटील यांच्याकडून जिंकण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। एकदा जी.आर. निघाला की 9 वाजेपर्यंत मुंबई खाली करू असा शब्द देखील त्यांनी सरकारला दिलेला आहे। तर राज्य सरकारच्या वतीने जरांगे पाटील यांना अंमलबजावणीच्या आश्वासन देखील देण्यात आलं। त्यानंतर आता आंदोलनाच्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी घोषणा जरांगे पाटलांनी केलेली आहे। मंत्रिमंडळ उपसमितीचे हे सगळे सदस्य व्यासपीठावरती उपस्थित होते। त्यांनी जरांगे पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली। सरकारने जे मराठा आरक्षणाच्या संदर्भात निर्णय घेतलेले आहेत ते संपूर्ण समजून जरांगे पाटलांना सांगितल्याने त्यानंतर जरांगे पाटील यांनी निर्णय घेतलेला। जो आंदोलन गेल्या 5 दिवसापासून सुरू होते त्याला कुठेतरी पूर्णविराम मिळेल अशा प्रकारचा संदेश दिल्यानंतर आता मराठा समाजामध्ये आपल्याला सगळीकडे आनंद पाहायला मिळतोय। मराठा आंदोलक ते खुश झालेले आहेत, कारण उपसमितीने जी चर्चा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत केली त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की 1 तासामध्ये सरकारने त्या संबंधीचा जी.आर. काढावा आणि तो जी.आर. नंतर आंदोलन आमचं आम्ही संपवू। आणि त्यामुळे आता राज्य सरकारच्या कोर्टामध्ये चेंडू की राज्य सरकार तर ही दृश्य देखील आपण पाहतोय। विखे पाटील यांनी या संपूर्ण मसुद्याच्या संदर्भातलं आश्वासन जरांगे पाटलांना दिल्यानंतर जरांगे पाटलांनी आंदोलनाच्या संदर्भातला हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। सरकारकडून जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहे। गॅझेटियरच्या संदर्भात देखील आता सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। सरकारने जी.आर. दिला तर या सरकारचे मनपूर्वक आभार आणि फडणवीस साहेबांच्या घरावर एवढा गुलाल पडेल की त्यांच्या घर या गुलालात बुडून जाईल। जरांगे पाटलांनी सांगितलं की 3 लाख गाड्या टेम्पो भरून मुंबईला गुलालाचे घेऊन येऊ। हे जरांगे पाटला शब्द हे निश्चित 100% 101% नक्कीच। शुभम, आपण पाहू शकतो की मराठा आंदोलकांकडनं जो आनंद सुरुवात झालेले उत्सव जे आहेत ते करायला सुरुवात केलेली आहे। जर 1 तासामध्ये जी.आर. निघाला तर हे मराठा आंदोलक जे कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत होते किंवा त्यांना या सगळ्या संदर्भात दोषी धरत होते त्यांच्या घरी उधळण करू अशा प्रकारे सांगितलं जात आहे। शुभम, आपण बघू शकतो अशा प्रकारचा जल्लोष जो इकडे सुरू आहे, मोठ्या प्रमाणात जो आहे तो मराठा आंदोलक जल्लोष करतायत 1 तासामध्ये या सगळ्या संदर्भात। तर उमेश, मराठा आंदोलक देखील तुमच्यासोबत आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवा। त्यांचा जल्लोष देखील आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच शुभम, जर आपण पाहू शकतो की जल्लोष जो आहे तो मराठा आंदोलकांकडून सुरू करण्यात आलेला आहे। मराठा आंदोलक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। 1 तासात जी.आर. काढणार असं म्हटलं जाते। आज या ठिकाणी मनोज दादाचा विजय आहे आणि या ठिकाणी सर्व मराठा समाज या ठिकाणी आज 5 दिवस झालं या ठिकाणी बसलेला आहे। येऊन आज
सर्व मंत्रिमंडळाची उपसमिती या ठिकाणी आली आणि त्यांनी आता GR एका तासामध्ये GR देणार आहेत. GR दिला तर आम्ही जल्लोष साजरा करू आणि आम्ही आमच्या गावी वापस जाऊ. एवढंच आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांचा आमचा GR आला, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घरावर आम्ही फुलाची उधळण करू. बघू शकतो एक मराठा लाख मराठा पुन्हा एकदा घोषणाबाजी जी आहे ते सुरू आहे. जर एक तासामध्ये GR आला आणि जर मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं तर स्वतः हे सगळे मराठा देवेंद्र फडणवीस जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांच्या घरी जातील, गुळाची उधळण करतील. एवढंच काय तर गावातून अजून गाड्या बोलून फुलं असतील, गुलाल असतील, यांची उधळण जी आहे ते मुख्यमंत्र्यांच्या घरी केली जाईल. अशा प्रकारचे घोषणा जी आहे त्या सगळ्या मराठा आंदोलकांकडून केली जाते. आता आनंद उत्साह जो आहे त्याला सुरुवात झालेली आहे. शुभम, एक महत्वाचा मुद्दा म्हणजे GR आल्यानंतर रात्री 9 वाजेपर्यंत सगळी मुंबई रिकामी करू असा शब्द देखील जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला आहे. नक्कीच आता ज्या उपसमितीशी चर्चा झाली त्यानंतर एका तासात GR काढला जाईल अशा प्रकारचं आश्वासन जे ते उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेलं आहे. आणि आता ते त्याच कार्यालयीन जे काय शासन काढण्यासाठी ज्या काही नियम अटी असतात त्या सगळ्या पूर्तता करण्यासाठी ते आता गेलेले आहेत. मुख्यमंत्र्यांशी कदाचित ते चर्चा करतील आणि एकूणच जरांगे पाटील यांच्यासोबत काय चर्चा झाली यातील सारांश त्याला सांगितलं जाईल आणि एका तासामध्ये GR काढण्याची लगबग जे ती राज्य सरकारकडनं सुरू आहे अशा प्रकारची माहिती मिळते. जर हा GR निघाला तर नक्कीच मराठा समाजाचा हा मोठा विजय असेल. हा विजय साजरा करण्यासाठी मराठा समाज देखील ते तयार झालेला आहे. आपण पाहू शकतो कशा प्रकारे तो उत्साह आहे, तो जोश आहे तो आपल्याला मराठा समाजामध्ये पाहायला मिळतो. आपल्याला त्यांच्याशी आपण चर्चा करू. आम्ही मला सरकारकडून GR निघल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. सरकारने आम्हाला 2 वेळेस फसवलं आहे. आम्ही GR निघला की गुलाब आझाद मैदान सोडणार नाही. अजूनही कुठेतरी मनामध्ये संशय आहे का GR निघेल नाही निघेल, कारण चर्चा सकारात्मक मध्ये अजून सध्या संशय आहे. सरकारने आम्हाला 2 वेळा फसवल्यामुळे आम्ही आझाद मैदान सोडल्याशिवाय कुठेही जाणार नाही. आम्ही गुलाल लावूनच जाऊ. कारण इतिहास साक्षीला आहे की मराठे युद्ध जिंकतात पण तहात हारतात. ह्यावेळेस आम्हाला तहातही हारायचे रिस्क घ्यायची नाही. त्यावेळी देखील अनेक वेळा मोर्चे निघाले, चर्चा झाल्या, बैठक आम्ही त्यामुळेच आम्ही तहात हारलोय. त्यामुळे आता ह्या वेळेस आम्ही तहात हारणार नाही आणि आम्ही GR घेऊनच जाणार आहोत. आणि आम्हाला जरांगे पाटलावर आणि सरकारवर पूर्ण विश्वास आहे की यावेळेस ते आम्हाला GR आमच्या हातात देऊनच आमची पाठवणी करणार आहे. सर जरांगे पाटील म्हणतील तसं जरांगे पाटील साहेबाचा आदेश आला, पूर्व गुलाल लावा, नाचा, आम्ही बेशेष नाचणार. पण हे सरकारचं गेल्या बारला वाशी मधून असंच गुलाल लावलं, माघारी वापरलं. पण या बारला GR निघाल्याशिवाय जात नाही. हे सदा वरते. नक्कीच तर शुभम आपण बघू शकतो का गेल्या वर्षी जी पार्श्वभूमी आहे आंदोलना सगळ्या संदर्भाची, कारण GR काढला जाईल, निर्णय घेतला जाईल असं सांगितलं गेलं होतं, मात्र तसं केलं गेलं नाही. आणि म्हणून यावेळेस कुठेतरी सतर्कता जी आहे ती मराठा आंदोलकांकडून साधली जाते का जोपर्यंत GR निघत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. अगदी उमेश, मात्र जो अंतिम मसुदा तयार करण्यात आलेला आहे तो मसुदा विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांच्यासमोर वाचून दाखवला. त्यांना तो समजावून देखील सांगितलेला आहे. त्या मसुद्यातील महत्वाच्या बाबी नेमक्या काय आहेत? महत्वाच्या ज्या बाबी आहेत मसुद्यातल्या, ज्या खास करून जी मागणी आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावी या सगळ्या संदर्भाचा तो मसुदा आहे, तो या सगळ्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतोय. कारण मराठा समाजातले जे तरुण आहेत जे शिक्षणामध्ये नोकरीमध्ये मागे पडतात किंवा ज्या आंदोलनामध्ये गेल्या काही जी आंदोलनं मराठा आरक्षणासाठी झाली ज्यामध्ये त्यांना मरण पत्करावं लागलं, या आंदोलनामध्ये ती लोक मेली, त्यांच्या कुटुंबियासाठी नेमकं काय केलं जाणार आहे, त्यांच्या कुटुंबियासाठी सरकार दरबारी काही योजना आखल्या गेल्यात का, त्यांना काय मदत दिली जाणार आहे का? अगदी उमेश, महत्वाचे अपडेट एकंदरीत आंदोलनाच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. तर थेट जातोय लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये. लोकशाही मराठीचे सर्वेसर्वा